नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता एक वेगळंच नवीन वळण प्राप्त होणार आहे. अत्यंत ते भावनिक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. सायलीच्या पायावरील तुळशीपत्र हे सिद्ध करणार आहे की ती सुभेदार घराण्याची खरी सून आहे आणि प्रतिमात्याची मुलगी आहे. आता संक्रांतीच्या दिवशी अर्जुन हा सायलीच्या पायात जोडवी घालत असताना कशा प्रकारे सायलीच्या पायावरच तुळशीपत्र हे सगळ्यांना दिसणार आहे. त्यामुळे ती त्याच घराची सून आहे आणि प्रतिमात्याची मुलगी हे एक मोठं आता त्यांच्यासाठी पुरावा सिद्ध होऊ शकतोत. यामुळे आता नेमकं पुढे कसं घडणार आहे. आता अर्जुनला आणि प्रतिमात्याला हे पायावरचं तुळशीपत्र दिसल्यामुळे पुढे नेमकं काय घडू शकतं. आता हे तुळशीपत्र कशा प्रकारे खरं सिद्ध होणार आहे. म्हणजे सायलीच्या पायावरच तुळशीपत्र खरं की तन्वीच्या पायावरचं हे सगळं आता एका गोष्टीमुळे समोर येणार आहे. ते कसं आपण आजच्या या भागामध्ये पाहूया. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की घरामध्ये अगदी ताणतणावाचं वातावरण असताना सायली अगदी व्यवस्थितपणे सगळी परिस्थिती हाताळताना दिसत आहे. एकीकडे ती सुमन काकूच्या बद्दल सगळे इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्ये देखील पुढे आहे. त्याचप्रमाणे ती अस्मिताच्या बाबतीतही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पाडताना दिसत आहे. अस्मिताला आनंदी ठेवण्याचा सगळं काही मार्ग तिने निवडलेला आहे. त्यामुळे घरात सगळेजण तिच्यावर खूप खुश आहेत. स्पेशली आपली कल्पना आणि आजी पूर्णा. आजी दोघी जणी आता ठरवतात की आपल्याला सायलीसाठी काही ना काहीतरी करायला हवं. ती घरात प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करते. सगळं घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. मग आपण तिची संक्रांत साजरी करूया. अशा प्रकारे सगळे जण आता सायली आणि अर्जुनची पहिली मकर संक्रांत साजरी करण्यासाठी सजवलेले आहेत. त्याचबरोबर इथे अस्मिता आणि बाकीचे सगळेजणी आलेले असतात. आता पहिली संक्रांत साजरी करण्यासाठी ज्या महानायक आहे स्टार प्रवाहाच्या त्यांना स्वतः कल्पनाने आमंत्रण दिले. म्हणजे आपल्या सायलीची मकर संक्रांत आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम अगदी मेमरेबल करण्यासाठी सगळ्या महानायिका देखील आलेल्या आहेत. आणि त्या आलेल्या असताना आता इथे अर्जुन हा खूप खुश आहे. परंतु सायलीच्या मैत्रिणी आल्यात, पण त्या अर्जुनला मस्तपैकी दागिने घालून हलव्याचे नटवणार आहेत. हे सगळं आता त्याला नकोस झालेलं आहे. त्यामुळे अर्जुन म्हणतो की मला तुम्ही प्लीज हे दागिने वगैरे काही घालू नका. परंतु त्या ठरल्या सायलीच्या मैत्रिणीने आता सायलीला जे हवे ते करणारच. त्यामुळे मग सायली त्यांना खुणावते की आता तुम्हीच बघा काय करायचं ते. आणि अर्जुन मात्र सगळ्यांपासून लांब लांब पळतोय. आता दागिने त्याला घालायचे नाही. त्यामुळे त्याच हे सगळं सुरू आहे. त्यावेळेला मग आता इथे कल्पना हे सगळं बोलत असताना म्हणते की अर्जुन, अरे त्या बिचाया इतक्या आल्यात म्हणजे तुमच्या पहिल्या संक्रांतीसाठी. तर त्या बिचाया सुहासिनींचं मन मोडू नकोस रे, खरंच चांगल्या आहेत त्या. तेव्हा मग लगेचच पूर्णाजी म्हणते की हो, अरे अर्जुन, तुला काय शिकवलं आम्ही. काही झालं तरीही स्त्रियांचा मान त्यांना द्यायचा. त्यांचं म्हणणं असं टाळायचं नाही. स्त्रियांचा अपमान होऊ नये असं वागायचं, हो की नाही. तर इथे अर्जुनला पूर्णाजीच मात्र ऐकावंच लागतं. कारण की काही झालं तरी इथे आता महिपतला मात्र टेन्शन आलेलं असतं. तो अर्जुनच्या समोर सगळं काही तोंड उघडणार असतो. परंतु त्याला एक वेगळा संशय येतो की जर माझ्या लेकीच काही केलं तर मी मात्र गप्प बसू शकत नाही. आता काही झालं तरीही मला तोंड बंद करावं लागेल. मी का इथून कसा पण सुटेल. मी माझ्या माणसांच्या किंवा कोणाच्याही साथीने इथून गपचप सुटू शकतो, पण माझ्या लेकीच काही झालं तर ते मला सहन होणार नाही. त्यामुळे मी आता इथे गपचूप तोंड बंद करून राहतो. कारण की मला नागराजच त्या नाव घेता येणार नाही. इथे प्रिया आणि नागराज मात्र आता पूर्णपणे गाफील असतात. कारण की साक्षीच्या बाबतीत जे काही त्यांनी घडवून आणले त्यामुळे त्या दोघांना आता कसलीही फिकीर नसते की काही झालं तरीही आता महिप्त शिखरे तोंड उघडणार नाही हे त्यांना स्पष्ट झालेलं असतं. तर इथे आता नागराज हा ठरवतो
की प्रिया आपली बाजू पूर्णपणे सेफ झाली. आपल्या विरोधात काही आता कोणीही तोंड उघडायला जाणार नाही. साक्षी मात्र पूर्णपणे आता शांत असते, कारण तिला अशा प्रकारे धसका दिल्यामुळे अण्णांच्या बाबतीत जर तसं घडलं तर माझ्या बाबतीतही घडेल. तर त्यामुळे ती घरी आल्यानंतर सगळं काही घडलेला प्रकार ती त्या सचिनला सांगते. सचिन विचारतो की सॅम नक्की काय झालंय, तू इतकी घाबरलेली का आहेस. त्यावेळेला ती म्हणते की सचिन, मला ना खूप भीती वाटते. अण्णा पोलिसांमध्ये आहेत आणि मी त्यांना कशी सोडवू मला काहीच कळत नाहीये. सचिन, मला नको भीती वाटते. आणि तुला माहिती आहे का, मी बाहेर गेले होते. मला ना कोणाचा तरी मेसेज आला म्हणून मी बाहेर गेले, तर तिथे चारी बाजूने आग लावली गेली होती. खरंच मला काहीच कळत नाहीये माझं काय होणार आहे ते. तेव्हा मग अशी विचार करत राहतो की नक्की हे काय चालू आहे. म्हणजे मी हिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करावा, तर दुसरंच कोणीतरी येऊन ही सगळी बाजी मारून जातंय. नक्की हे सगळं कोण करत असेल, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. साक्षी विचार करते की काय करू, मी ह्याला सांगू की नको सांगू, कारण की जर मी याला काही सांगितलं तर हा आणखी कोलात शिरू शकेल आणि मग हे त्याला समजेल की मी महिप्त शिखरे म्हणजेच अण्णांची मुलगी आहे आणि माझाही संबंध कशासाठी तरी आहे, मी साक्षी शिखरे आहे, हे देखील त्याला समजेल. त्यामुळे आता साक्षीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता आपण आपलं तोंड उघडायचं नाहीये. काही झालं तरीही आता गपचूपच बसायचं, हे त्याने ठरवलेलं असतं. तर इथे आता सायलीच्या इथे सगळ्या लेडीजमुळे अर्जुनने ऐकलेलं असतं. सायलीचा आनंद त्याच्यासाठी खूप महत्वाचा असतो, म्हणजे अर्जुनसाठी. आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की बायको, तुझी खरंच अशी इच्छा आहे का की मी हे हलव्याचे दागिने घालावेत. तेव्हा सगळे त्याच्यावर हसतात आणि म्हणतात की हळव्याचे नाही, हलव्याचे दागिने म्हणतात त्याला, म्हणजेच तिळगुळाचे दागिने. त्यावेळेला आता लगेचच पूर्ण बोलून दाखवते की हो, तुला घालायचेच आहेत बाबा, ते तुझ्याकडे कोणताही ऑप्शन नाही. सायली, बघ माझी नाचसून किती सुंदर नटलीय आणि तू मात्र असाच थोंबे आहेस. चल लवकर तयार हो. तेव्हा आता कल्पना म्हणते की ये अर्जुन, काळजी करू नकोस, मी तुला हे घालते सगळे दागिने, नको काळजी करू, चल. असं म्हणून आता अस्मिता आणि कल्पना दोघंजणही त्याला बिचायाला दागिने फायनली घालतात आणि त्या दागिन्यांमध्ये अर्जुन खरंच खूप राजाभिंडा दिसत असतो. आता अर्जुनला त्या दागिन्यांमध्ये पाहिल्यानंतर सायलीचाही आनंद अगदी खुलून आलेला असतो आणि सायलीला आनंदित पाहून कल्पना आणि पूर्णाजी दोघींनाही खूप बरं वाटतं, कारण की सायलीच हे असं छानपैकी तयार होणं, त्याबरोबर अर्जुन सोबत असा सुंदर, हे दोघांचेही खूप सुंदरच कॉम्बिनेशन त्यांना सगळ्यांना दिसतं. त्यानंतर मग अर्जुनला पूर्णाजी म्हणते की अर्जुन, तुला माहिती आहे ना तुला काय करायचं, मी तुला कालच गपचूप मध्ये सांगितलं होतं. तेव्हा अर्जुन विचारतो की पूर्णाजी, कशाबद्दल बोलतेस तू, नेमकं काय बोलायचं. तेव्हा आजी म्हणते की अरे तू विसरलायस का अर्जुन, मी तुला काल काय समजावून सांगितलं होतं की तुला काय करायचं आहे ते म्हणजे की तुला हे सगळं करायचंय. तुला मी काल एखादी गोष्ट दिली होती, माहिती आहे तुला. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हो माहिती आहे मला माहिती. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे पूर्णाजी, ते मी मात्र मनापासून करायला तयार आहे, मला आवडेल ते सगळ्यांसोबत करायला. तेव्हा आता अर्जुनला पूर्णाजी म्हणते की हो, तुला सगळ्यांसमोर सायलीला ते गिफ्ट द्यायचं आहे. सायलीला तर काहीही समजत नसतं. सायली म्हणते की म्हणजे कसलं गिफ्ट काय तिला, तर आता खूपच जास्त एक्साइटमेंट झालेली असते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की हो, आणलंय मी माझ्या बायकोसाठी गिफ्ट इथे. आता सायली पण खूप छान अशी स्टाईल मारत असते, म्हणजे तीच हे जे काही बोलणं आहे ते बोलणं अर्जुनपर्यंत पोहोचते का हे तिला बघायचं असतं. आता सायलीला पूर्णा म्हणते की सायली बाळा, इथे ये, तू पाटावर बस. तेव्हा आता सायलीसाठी पूजेत सामान वगैरे सगळं काही आणलेलं असतं आणि अर्जुन तिला पाटावर
बसायला सांगतो. आता सायली पाटावर बसते. त्याचप्रमाणे अर्जुन हा पटकनच सायलीच्या पायात जोडवी घालतो. आता ती जोडवी घालत असताना सायलीला खूप आनंद होतो. सायली म्हणते की आया जोडवी. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की येस माय डिअर, काय ना संक्रांतीच्या दिवशी मला पूर्णाजीने सांगितलं होतं बरं का, म्हणजे पूर्णाजीने, की या दिवशी म्हणे आपल्या बायकोच्या पायामध्ये ते जोडवा काय ते घालतात. तेव्हा सायली म्हणते की हो जोडवी म्हणतात त्याला. मग अर्जुन म्हणतो की हो अगदी बरोबर, तेच ते घालायचं होतं. आणि मग त्यावेळेला अर्जुन ती जोडवी घालायला सायलीला पायवर करायला सांगतो. त्याच वेळेला सायलीच्या पायामध्ये प्रतिमात्याला काहीतरी दिसून आल्यासारखं होतं. तिच्या पायावरती काहीतरी खून असते. तेव्हा मग प्रतिमाते विचारते की सायली, एक मिनिट, तुझा पाय पाहू. तेव्हा सायलीच्या पायावरती असव तुळशीपत्र. तेव्हा सगळेजण ते तुळशीपत्र बघतात. खरं तर अर्जुनला या तुळशीपत्राविषयी कल्पना असते, परंतु प्रतिमात्या किंवा घरच्यांना कोणालाही तसं माहीत नसतं. तेव्हा मग सगळे बघायला लागतात की काय तुळशीपत्र, म्हणजे सायलीच्या पायावर कसं काय तुळशीपत्र असेल ते. तुळशीपत्र तर आपल्या तन्वीच्या पायावरती आहे. तेव्हा मग प्रतिमाते तिला विचारते की सायली बाळा, नक्की हा काय प्रकार आहे, हे तुळशीपत्र तुझ्या पायावर कसं. तेव्हा सायली अगदी एकदम हलकेपणाने सांगून टाकते की हो प्रतिमात्या, माझ्या पायावर तुळशीपत्र आहे आणि ती माझी जन्मखून आहे. तेव्हा मात्र सगळेजण सायलीचा पाय बघतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की कोणालाच माहिती नाहीये का. मला माहिती आहे की माझ्या बायकोच्या पायावरती तुळशीपत्र आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा ज्या काही सगळ्या सखी जमलेल्या असतात त्या म्हणतात की हो अगदी बरोबर, म्हणजे आमची सायली खरं तर खूपच भाग्यवान आहे ना. तिला असं सुभेदार कुटुंब मिळालं, इतका प्रेम करणारा नवरा मिळाला. सगळ्या आता तिथे आलेल्या तिच्या मैत्रिणींना वाटत असतं की खरंच अर्जुने चक्क सायलीच्या पायात जोडवी घातली आहेत, आणि तेही इतकं सुंदरपणे, रोमँटिकपणे. प्रेम करणारा नवरा सायलीला मिळाला याचा सगळ्यांना आनंद होत असतो. सगळेजण बघतात आणि मात्र आश्चर्यच असतं की हे सगळं कसं आणि काय करायचं, हा प्रश्न देखील प्रत्येकालाच पडलेला असतो. आता हे सगळं होत असताना प्रतिमाहत्या मात्र विचार करत असते की मी नक्की काय करू, ह्या सगळ्या गोष्टींचा शोध कसा लावायचा. प्रतिमाहत्याला थोडसं आश्चर्य वाटलेलं असतं. प्रतिमात्या ही बोलता बोलता बोलून जाते की प्रत्येक सायलीच्या आणि तन्वी दोघींच्याही पायावरती तुळशीपत्र कसं काय असेल. तेव्हा सायली तर खोट बोलणार नाही. प्रत्येकाला माहीत असत, कल्पना, घरातले सगळे या गोष्टीवर विश्वास ठेवतात की सायली कधीही खोट बोलणार नाही. कल्पना आता आपल्या सायली जवळ जाते आणि म्हणते की सायली बाळा, तू काळजी करू नकोस, म्हणजे हे सगळं तुला खरंच माहीत नव्हतं का. तेव्हा सायली म्हणते की नाही आई, माझा खरंच लहानपणापासूनच म्हणजे तुळशीपत्र आहे हे मला माहीत होतं. आता घरात सगळ्यांचा गोंधळ उडालेला असतो की नक्की या तुळशीपत्राचा अर्थ तरी काय, म्हणजे सायलीच्या पायावरती तुळशीपत्र असणं ही काही साधी गोष्ट नाहीये. या मागे नक्कीच काहीतरी गोष्ट आहे जी आपल्यापासून, म्हणजे आपण ज्या बाबतीत काहीही समजू शकत नाही. तेव्हा मग आता पूर्णाजी कल्पना देते की मला असं वाटते ना की या संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या समोर हे जे नवीन सत्य आलंय त्याच्या मागे काही ना काहीतरी अर्थ असेलच ना. तेव्हा मग सायली म्हणते की हो, ते जन्मजात आहे. अर्जुन जर लहानपणापासूनच माझ्या पायावर तुळशीपत्राच चिन्ह आहे. मग आता हे सगळं होत असताना जेव्हा रविराजला समजत तेव्हा रविराजच अगदी हातपाय थरथरायला लागतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. मग त्याबरोबर आता अर्जुनला ते म्हणतात की माझ्या छोट्या सायलीच्या पायावर, माझ्या बाळाच्या पायावर देखील अगदी असंच तुळशीपत्र होतं. अर्जुन, मी तुला सांगितलं होतं ना माझ्या तन्वीच्या पायावर देवाने स्वतः हे पान काढले म्हणून. तेव्हा आता अर्जुन पण भावनिक झालेला असतो. तो म्हणतो याचा अर्थ प्रतिमात्या सायलीच तुझी मुलगी आहे, सायलीच तुमची तन्वी असेल असं आहे का. त्यावेळेला सगळे जण गप्प झालेले असतात. मग सायली कशी म्हणते की आता हे कसं शक्य आहे,
मी तर आश्रमात वाढले होते. मग त्यावेळेला लगेचच पुढे ती म्हणते की हे बघ, शक्यता आहे अर्जुन बोलून दाखवतो सायली. जी खरीत नवी आहे ना ती पण आश्रमातच वाढली होती. म्हणजे आपण म्हणतो की प्रिया ही खरीत नवी असेल तर ती आश्रमात वाढली आहे, तर अशातला भाग नाही. तू पण आश्रमातच वाढली होती. आणि त्यामुळे मला असं वाटत की नक्कीच आपल्याला या सगळ्या गोष्टी मागच सत्य उलगडावं लागेल. प्रतिमाते म्हणते की हो, मला या गोष्टीचा आता खुलासा करायचाच आहे. अर्जुन काहीही झालं तरीही माझ्या ख्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे. जर नवी म्हणजे साहिलीच असेल तर मात्र मला कधीही आयुष्यभर या गोष्टीचा गिल्ट करायचं नाहीये. आणि अर्जुन म्हणतो की खरं सांगायचं झालं तर प्रतिमा मनातून असं वाटतं की सायलीच तुझी मुलगी आहे, कारण तिच्या चेहऱ्यावर जो काही भाव दिसून येतो किंवा तिच्या चेहऱ्यावर जे काही सगळ्या काही गोष्टी येतात ना, त्या अगदीच ना तुझ्यासारख्या असतात. त्यामुळे काही झालं तरीही मला एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की प्रतिनित्या मला खरं सांगायचं झालं तर रिअली मला सायली ही तुझीच मुलगी भासते. आय एम सॉरी. तुला असं वाईट वाटेल मी तन्वीच्या बद्दल असं बोलतोय तेव्हा. सायली म्हणते की अर्जुन सर तुम्ही असं काय बोलताय. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की एक मिनिट, मला एक गोष्ट आठवते. तो म्हणतो की सिनियर आणि आत्या सायलीचे खरे आई वडील कोण आहेत ना हे फक्त मधुभाऊंना माहीत आहे. आणि सायली म्हणते की आपण जर मधुभाऊंना विचारलं तर म्हणजे सायली हे सांगते म्हणजेच माझे खोटे आईवडील हे सदाशिव आणि मैनावती लोखंडे आहेत. हे मधुभाऊनेच इशायाने सांगितलं होतं. तेव्हा सगळेजण आश्चर्यचकित होतात. मग पूर्णाजी म्हणते की खरंच. तेव्हा सायली म्हणते की हो, माझे जे खोटे आई वडील हे मैनावती आणि सदाशिव आहेत. हे जसं त्यांना माहीत होतं तसंच माझे खरे आई वडीलही त्यांना माहीत असतील. अर्जुन म्हणतो की येस एक्झॅक्टली माय पॉइंट बायको. कारण की जेव्हा त्यांच्यावरती हल्ला झाला होता ना तेव्हा त्यांना तुझे आईवडील कोण आहेत हे माहीत होतं. कारण अद्वैतला जेव्हा हल्ला झालेला तेव्हा मधुभाऊंनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की तुझे जे आईवडील आहेत ना ते तुझे आईवडील म्हणजेच मधुभाऊंना माहीत पडले आहेत. तेव्हा मग सायली म्हणते की आता आपल्याकडे एकच उपाय आहे, म्हणजेच तसे उपाय तर बरोबर आहेत. बरेच DNA टेस्ट किंवा आणखी काही करता येऊ शकते, परंतु सायली विश्वास ठेवते ते म्हणजे मधुभाऊंवर किंवा टेस्ट कुठल्याही गोष्टी आतापर्यंत बदलत आलेल्या आहेत. म्हणजे प्रिया ही मुलगी आहे. रविराजची ही देखील गोष्ट टेस्टने म्हणजे DNA टेस्टने सिद्ध झाली होती. मग आता नेमकं काय करायचं तर मग पुढे सायली आणि अर्जुन यांचं असं ठरतं की आपण पहिले मधुभाऊ जवळ जायचं आणि मधुभाऊ जवळून जे काही सत्य आहे ते पारखून घ्यायचं. त्या सत्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की नेमकं पुढे काय होऊ शकतं ते. त्यावेळेला मग आता अर्जुन हा हे सगळं बघण्यासाठी आणि विचारण्यासाठी सायलीसोबत मधुभाऊंकडे जातो. आता डॉक्टरांना विचारल्यावर मधुभाऊंची जी प्रकृती असते ती आता बऱ्यापैकी रिकव्हर झालेली असते, परंतु मधुभाऊ अजूनही समोरच बघतात. पण एक गोष्ट नक्की असते की मधुभाऊ आता हाताने हालचाल करायला लागलेले असतात. मागच्या वेळेला सायलीला त्यांनी डोळ्यांनी उघडझाप करून उत्तर दिले होते, परंतु आता मात्र मधुभाऊ हे बोटाची हालचाल करू शकतात हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. म्हणूनच आता इथे सायली ही ठरवते की आता मधुभाऊंना विचारायचं जे काही सत्य आहे ते. आता सायली आणि अर्जुन दोघ जणही मधुभाऊंना विचारतात की मधुभाऊ माझे आईवडील कोण आहेत ते प्लीज मला सांगा, कारण आज संक्रांतीच्या दिवशी मोठ्या सत्याचा उलगडा हा माझ्याजवळ झालेला आहे. कारण की ते सत्य आता मला हेच विचारतंय माझ्या भूतकाळाविषयी की खरंच माझं अस्तित्व नेमकं काय, मी कोणाची मुलगी आहे. मधुभाऊ मला हे जाणून घ्यायचे. मागच्या वेळेला मी जेव्हा आले होते तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं, तुम्ही मला बोलला होतात ना की सदाशिव आणि मैनावती हे दोघ जणही माझे आईवडील नाही. तसं मधुभाऊ तुम्ही प्लीज मला एकदा सांगा की माझे आईवडील कोण आहेत. आज माझ्या पायावरच तुळशीपत्र सगळ्यांना दिसलं आणि प्रतिमात्याला
त्या दिसल्यामुळे त्यांना ते आता असंच वाटते की मी त्यांची मुलगी आहे. मग खरंच मधुभाऊ हे सत्य आहे का? मी त्यांचीच मुलगी आहे का? मधुभाऊ तेव्हा आता सायली ही स्वतःला समोर ठेवते आणि नंतर मधुभाऊ म्हणजे त्यांच्या समोर रविराज आणि प्रतिमाचा फोटो ठेवते आणि विचारते की मला सांगा ना मधुभाऊ, हे माझे आईवडील आहेत का? सांगा ना मधुभाऊ, हे माझे आईवडील आहेत का? त्यावेळेला आता मधुभाऊ हे लगेचच त्यांच्या दोघांच्या फोटोजवळ हात ठेवतात आणि पापण्यांची उघडझाप करतात. म्हणजे मधुभाऊ हे सांगू इच्छित असतात की सायली, तुझे आईवडील रविराज आणि प्रतिमाच आहे, कारण लहानपणी जे काही चित्र फुलपाखरासारखं सायली काढायची तेच प्रतिमाने अगदी योग्य ओळखलेलं होतं आणि त्यावरच मधुभाऊंना समजलेलं होतं की हेच तिचे आईवडील. आता मात्र इथे मोठ्या सत्याचा उलगडा झालेला आपल्याला दिसतो, कारण की रविराज आणि प्रतिमा हिचे हे सायलीचे आईवडील आहेत हे स्वतः अर्जुन सायलीने मधुभाऊंना विचारल्यामुळे त्यांनी अगदी व्यवस्थितपणे हात दाखवून उत्तर दिलेलं आहे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे? रविराजचा आणि प्रतिमाचा हा जो काही आता एक गैरसमज होता, तो म्हणजे तन्वी प्रिया आहे, हे सगळं आता खोट ठरवले. नियतीने एक नवीनच चॅप्टर सुभेदार आणि किल्लेदारासमोर उघड केलाय. प्रिया मात्र तिथे मधुभाऊंना त्यांना तिला काहीच माहीत नाहीये की घरात काय चाललंय. ती आता महिपच्या गोंधळात असल्यामुळे तिचं आता पितळ चांगलंच उघड पडलं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.